नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, BMC बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्यासाठी ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल अशा विविध पदांसाठीची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि फॉर्म फिलिंग सुद्धा सुरू झालेली आहे. नेहमीप्रमाणे आपण फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ करतोय. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटत असेल की परत तीच प्रोसेस आहे, पण बऱ्याचदा काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी मिस होतात, काही गोष्टी चूक होतात आणि मग नंतर आपल्याला त्यांच्यासोबत कम्युनिकेट करावं लागतं, मग वेळेवर धावपळ होते. तर त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस हा व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज आपण बघूया BMC मध्ये स्टेप बाय स्टेप ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कुठल्या चुका ह्या कटाक्षाने टाळायला पाहिजे, नेमकं काय काय अपलोड करायचं आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे, जेणेकरून नंतरचा जो त्रास होतो तो होणार नाही आणि त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपला अभ्यास होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा, नेहमीप्रमाणे कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ अभियंता आणि सब इंजिनियर, दुय्यम अभियंता याची ही पदं आहेत आणि इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि तुमच्या सिव्हिल याच्यासाठी ह्या जागा आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद, कारण आता आपण 2 लाख लोक झालेलो आहेत, 2 लाख जण झालेलो आहात आणि असंच प्रेम पुढेही ठेवाल आम्ही अपेक्षा करतो आणि नक्कीच त्याच दर्जेदार क्वालिटीचे व्हिडिओज आणि लाईव्ह सेशन आम्ही घेऊन येणार आहोत. तुमच्या मित्रांना ह्या सगळ्या ज्या पर्टिक्युलर स्पेसिफिक व्हिडिओच्या शेअर लिंक आहेत त्या शेअर करायला विसरू नका. लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली स्टेप ही आहे की जी PDF आहे ॲडव्हर्टाइजमेंटची त्याच्यामध्येच हायपरलिंक दिलेली आहे. ओके, जे ब्ल्यू कलरची असते त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली त्या फॉर्म फिलिंगला जाऊ शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा त्यांनी वेबसाईट दिलेली आहे आणि त्या वेबसाईटवरनं तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. आता याच्यामध्ये वेबसाईटच्या नावावरूनच लक्षात येईल आपल्याला की IBPS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे या अगोदरच्या ज्या पर्टिक्युलर परीक्षा तुम्ही दिल्या असतील त्याचे फॉर्म भरले असतील तर IBPS कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करून घेते याची काही आयडिया असेल आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र आपण नव्याने ही सगळी प्रोसेस जाणून घेणार आहोत. ओके, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती गेलात आणि त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला त्या पर्टिक्युलर होम पेजवरती ही विंडो दिसेल. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा आहेत बघा. तर 26 नोव्हेंबर पासनं फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे. ओके, त्यानंतर कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर 16 तारखेपर्यंत, 16 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्याच फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसमध्ये एक प्रोसेस तुमची फी सबमिशनची किंवा फी भरण्याची असते. तर ती सुद्धा ऑनलाईनसाठी जे कोर्स एडिटिंग ॲप्लिकेशन्स डिटेल्स आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचं जे फॉर्म आहे हे कधीपर्यंत भरता येणार आहे, 16 तारखेपर्यंत भरणार आहे. आणि लास्ट डेट जी आहे प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन ती आहे 31 डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मागच्या वेळेस हा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला होता. विद्यार्थी फॉर्म भरतात, फी भरतात आणि ॲक्नॉलेजमेंट स्लिप जी आहे ती दिसते तुम्हाला आणि तुम्ही रिलॅक्स होता की आता माझा फॉर्म भरला गेलेला आहे. पण हेही लक्षात घ्या की लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन, तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हे प्रिंट करावं लागतं, कारण तुम्ही प्रत्येक स्टेजला हजर होता. म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन केलं, बरोबर आहे, तुम्ही ॲडमिशन कार्ड दाखवून तुम्ही एक्झाम दिली, रिझल्टमध्ये तुमचं नाव होतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यासाठीचं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रूफ आहे. त्याच्यामुळे जे प्रिंटिंग आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठलीही चूक व्हायला नको. ठीक आहे, तर शेवटची तारीख प्रिंटिंगची 31 तारीख आहे, पण फॉर्म कधीपर्यंत भरता येणार आहे, फक्त 16 तारखेपर्यंत. आणि ऑनलाईन फी जी आहे ती तुम्हाला 26 ते 16 या दरम्यानच भरायची आहे, जसं मी आता सांगितलं. आता जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी वेबसाईटवरती जायचं आणि पहिले तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे. सगळ्यांनाच करायचं आहे स्पेसिफिकली. ओके, मग आता ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन ID ऑलरेडी असेल ते करू शकतात डायरेक्टली लॉग इन करून. आणि जे नवे विद्यार्थी आहेत तर लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला ऑलरेडी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. पण मला जर नव्याने करायचं असेल रजिस्ट्रेशन तर तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतात. ओके, तर त्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी न्यू रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही क्लिक करायचं इथे
आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी डेटा असेल किंवा तुम्ही अगोदर फक्त रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि आता फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही इथे क्रेडेन्शियल टाकून ती प्रोसेस सुरू करू शकता. आता तुम्ही इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन या भरायच्या असतात. ओके, तर आपण जाणून घेऊया की किती टप्पे आहेत फॉर्म फिलिंगचे. तर IBPSच्या नेहमीप्रमाणे पहिला टप्पा आहे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. दुसरा टप्पा आहे तुमचा फोटो आणि सिग्नेचर हे तिथे अपलोड करायचं आहे. तिसरं तुम्हाला अदर डिटेल्स अपलोड करायचे आहेत. ते सगळे डिटेल जे फिल केलेले आहेत ते व्यवस्थित आहेत नाही आहेत याच्यासाठी प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत. ओके, काय अपलोड करायचं ते आपण त्या व्हिडिओच्या त्या सेशनमध्ये बघणारच आहोत. तर इथे तुम्हाला काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत आणि त्यानंतर शेवटचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, आता मी नवीन रजिस्ट्रेशनला गेल्यामुळे पहिली माहितीच माझी त्यांच्याकडे नाही, त्याच्यामुळे डिटेल मला माहिती भरायची आहे. तुमचं पहिलं नाव जे आहे, फॉर एक्झाम्पल सपोज माझं नाव प्रमोद आहे, तर मी इथे ॲड ऑन केलं. ते परत एकदा टाकून कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या स्पेसिफिकली हस्बंडचं नाव असेल, मिडल नेम म्हटलंय ते टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम, कन्फर्म लास्ट नेम म्हटलंय. ओके, आता हे जे स्पेसिफिकली नाव सगळे आहेत हे तुम्ही प्रॉपर वेनी इथे फिल करायचे आहेत. इथे म्हटलेलं सुद्धा आहे की तुमचे जे नाव आहेत ते तुमच्या ID सोबत ज्याला म्हणतो मॅच झाले पाहिजे. ओके, तर ते सुद्धा काळजी घ्या, म्हणजे स्पेलिंग वगैरे काही चुकवू नका. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन मी रजिस्ट्रेशनसाठी भरल्यानंतर मला काय करायचं आहे, तर स्पेसिफिकली आता बघा इथे त्यांनी मोबाईल क्रमांक सुद्धा मागितलेला आहे. ओके, तर मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे कारण त्याच्यावरतीच OTP येणार आहे, त्याच्या थ्रूच कम्युनिकेशन होणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बेसिकली तुम्हाला ईमेल ID सुद्धा द्यायचा आहे. ओके, तर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्याला परत एकदा कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर टाकून ठेवा, पुढे कामी येऊ शकतो एखाद्या वेळेस अडचणीच्या काळामध्ये. तसंच जसं मी आता सांगितलं की ईमेल ID, आता ईमेल ID सुद्धा इथे @ ऑलरेडी दिलेला आहे डोमेन नेम साठी, त्याच्यामुळे आपल्याला टाकताना व्यवस्थित टाका इथे, नाही तर इथेच आपण काय करतो @gmail.com टाकून मोकळं होतो. ओके, तर इथे डोमेन नेम इकडे टाकायचंय आणि तुमचं जे काही स्पेसिफिक नेम आहे, तुमच्या ईमेल ID आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तो कन्फर्म करायचा आहे. इथे मात्र पूर्ण ईमेल ID आला पाहिजे. हा कॅप्चा कोड जे काही सिक्युरिटी कोड आहे तो टाकला की तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस काय होईल, कंप्लीट होईल. म्हणजे जी बेसिक पर्टिक्युलर प्रोसेस होती ती कंप्लीट होईल. तुम्हाला OTP येईल, तुम्हाला ID पासवर्ड येईल. ओके, आणि दोन्ही वेळी म्हणजे मेल थ्रू सुद्धा, कारण मेल ID आपण टाकलाय आणि मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला आलेला असेल. आता आपण नवीन रजिस्ट्रेशन मधनं कुठे गेलेलो आहे, ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट मध्ये पोहोचलोय. आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. दोन गोष्टी महत्वाच्या, चालू मोबाईलच यूज करायचा. सध्याचा मित्राचा नंबर टाकतोय, वडिलांचा नंबर टाकतोय असं करायचं नाही. तुमचा स्वतःचा नंबर टाकायचा आणि मेल ID सुद्धा, बऱ्याचदा मेल IDचे पासवर्ड आठवत नाहीत आपल्याला, ते रिकवर करणं नंतर त्रासदायक होतं. मग अशा वेळेस, कारण त्याला अल्टरनेट ईमेल ID जर टाकला नसेल तर, मग अशा वेळेस तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पहिले प्रॉपर वेनी जे चालणारे आहेत, मोबाईल नंबर आणि ईमेल ID तेच टाका. ठीक आहे, मग आता आपण रजिस्टर्ड कॅन्डिडेट झालेलो आहे. आपल्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तुमचा मेलमध्ये आणि मोबाईलमध्ये, आणि त्याचा पासवर्ड आलेला आहे. आणि त्यानंतर हा कॅप्चा टाकून तुम्ही सबमिट केलं तर तुम्ही आता कुठे लॉग इन होणार आहात, आता तुम्ही ॲप्लिकेशनच्या पेजवरती लॉग इन होणार आहात. ओके, जी ऑलरेडी तुम्ही माहिती भरली आहे ती माहिती बाय डिफॉल्ट इथे येईल. ओके, कारण ही बेसिक इन्फॉर्मेशन होती ज्याच्यामध्ये आपण आपलं नाव, पहिलं नाव कन्फर्म केलेलं, परत वडिलांचं किंवा जे काही सेकंड नेम आहे ते कन्फर्म केलं होतं, थर्ड नेम कन्फर्म केलं होतं, टाकलं होतं, मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी आपण तिथे कन्फर्म केलेल्या तिथे बाय डिफॉल्ट येईल. ही झाली तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, म्हणजे पहिला टप्पा आपण ऑलरेडी पार केलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्यावरती जाऊया. इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. त्यांनी प्रॉपर वेनी इथे मेन्शन केलेलं आहे की स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट. ओके, स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट, आणि फाईल जी आहे ती सुद्धा त्यांनी मेन्शन केली आहे. गाईडलाईन फॉर स्कॅनिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर, पहिले ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यामध्ये लिहून येईल की कुठल्या प्रकारची फाईल पाहिजे, JPG पाहिजे, PDF पाहिजे, त्यानंतर किती साईज असली पाहिजे, विजिबल आहे की नाही,
कुठल्या पर्टिक्युलर ब्लँक पेजवरती कुठल्या कलरच्या ज्याला म्हणतो इथे सही करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्या मागचा उद्देश एकच असतो की सगळं विजिबल असलं पाहिजे. ओके, तर इथे फाईल चूज करायची. तर सगळ्यात पहिलं काम करावं लागेल तुम्हाला की जे डॉक्युमेंट अपलोड करायचे, हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला कळेल की काय काय अपलोड करायचंय, तर ते पहिलंच त्याच्या फोल्डर तयार करून ठेवायचं. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, बऱ्याचदा काय होतं की आपला फोटो असतो आणि त्याला नाव नसतं, इमेज 1 वगैरे काहीतरी नाव असतं, आणि घाई गडबडीत आपण फोटोच्या जागी सही, सहीच्या जागी फोटो, अजून कुठले तरी वेगळे डॉक्युमेंट असं अपलोड होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही ज्या फाईल तयार कराल, JPG असेल, अजून कुठल्या असतील, तर त्याला नाव देतानाच, आता समजा पासपोर्ट फोटो आहे तर पासपोर्ट फोटो प्रमोद किंवा प्रमोद पासपोर्ट फोटो असं दिलं तरी चालेल. कारण तुम्ही म्हणाल सर याच्यात काय, हे तर आम्हाला कळतं. नाही, ज्यावेळेस आपण सायबर कॅफेवरनं भरतो त्याच्याकडे अजून 2-4 फॉर्मॅट, अजून कुठल्या तरी एखाद्या स्कीमचे फॉर्मॅट तो भरत असतो, त्याच्याकडे खूप सारा डेटा असतो, तो उचलतून काहीतरी टाकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी सुद्धा कटाक्षाने टाळा. ओके, इथे फोटो आलेला आहे बघा, आणि तसंच आपल्याला काय करायचंय की हा फोटो माझाच आहे, माय व्हॅलिड फोटोग्राफ आहे, आणि आय ॲग्री टू स्पेसिफिक गिव्ह दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन, याचं टिक करायचंय. त्यानंतर सेकंड आहे सिग्नेचर. आता सिग्नेचर सुद्धा साधारणतः आपण प्लेन पेज घ्यायचा, रूल नाही ज्याच्यावरती लाईन असतात तो नाही, एक ब्लँक पेज घ्यायचा, त्याच्यावरती सही करायची, साधारणतः 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटरची जागा जर असेल तेवढ्या याच्यात त्याचा प्रॉपर फोटो घ्यायचा आणि तो इथे काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. सिग्नेचर शुड नॉट बी इन कॅपिटल और ब्लॉक लेटर्स, हे सुद्धा कटाक्षाने टाळायचं, आपल्याला माहिती आहे. ओके, आणि त्यानंतर ह्या डेटा मी कन्फर्म केलाय, इथे टिक केलं, इथे टिक केलंय, फोटो आणि साईनला. जर मला काही गडबड वाटली तर बॅकला जायचं, नाही तर काय करायचं, नेक्स्ट वरती जायचं. ही आता फोटोची प्रोसेस झालेली आहे. म्हणजे पहिली बेसिक इन्फॉर्मेशन झाली, फोटो आणि सिग्नेचर मी अपलोड केला. आता काय करायचं, मला डिटेल भरायचे. ही सुद्धा परत एकदा महत्वाचा पार्ट आहे. इथे लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं आहे पोस्ट. तुम्ही पोस्ट कुठल्यासाठी अप्लाय करताय, आता जे नियम आहे त्यांचे, तुमचा डिप्लोमा झालेला आहे फक्त 10वी किंवा 12वी नंतर, तर तुम्ही JEE साठी पात्र आहात. जर तुमची डिग्री झालेली आहे, ग्रॅज्युएशन 12वी प्लस ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा प्लस ग्रॅज्युएशन, तर तुम्ही SC साठी पात्र आहात आत्ताच्या क्रायटेरियानुसार. ओके, जो त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करायचंय, इथे पोस्ट सिलेक्ट करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल, ओके, मी इथे सिलेक्ट केलेली आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, तर तिकडे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल दिसेल, तुम्हाला सब इंजिनियर सिव्हिल दिसेल, ज्युनियर इंजिनियर EM दिसेल, सब इंजिनियर E&M दिसेल. तर तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशननुसार तिथे किंवा तुमच्या एज्युकेशननुसार माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी द्यायची आहे. आता तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये टाकलं जे काही आहे, तर तुम्हाला सगळे डिटेल्स तिथे द्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल, सपोज हे जर मी इथे मेन्शन केलं कुठली एखादी कॅटेगरी, तर मला तिथे ते डॉक्युमेंट्स स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. मी इथे ओपन केलंय त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी माझ्या स्किप होतील. पण तुमची कॅटेगरी जर असेल, फॉर एक्झाम्पल मी ST कॅटेगरीचा आहे, तर ती टाकायची. म्हणजे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन, व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. काय अपलोड करायचं ते नंतर बघू आपण, ठीक आहे. त्यानंतर अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात आणि कुठल्या कॅटेगरीमधनं अप्लाय करायचं. बऱ्याचदा जागा काही कॅटेगरीला नसतात. अशा वेळेस विद्यार्थी काय करतात, समजा मी ST कॅटेगरीचा आहे पण ST साठी सपोज एखाद्या पोस्टच नाही आहे माझ्यासाठी, मग त्या केसमध्ये मी ओपन मध्ये भरत असतो. ओके, मग ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे की तुमची कॅटेगरी ओरिजिनल कुठली आहे आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं अप्लाय करताय. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी OBCचा असू शकतो, त्याची कॅटेगरी OBC आहे पण त्याच्याकडे नॉन क्रीमी लेअर नाही, तर तो बसणार नाही मग OBC मध्ये, मग त्याला भरताना ओपन मधनं भरावं लागेल. तर ते आहे. पण माझ्याकडे मी ST कॅटेगरीचा आहे आणि माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, तर मी इथे ST करणार आणि इथे ST करणार. ओके, हे झालं कास्टसाठी. ओके, आणि एकदा का तुम्ही सगळं कंप्लीट केलं की परत ते चेंज होणार नाही. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीशी रिलेटेड आहात का, तुमचा रिलीजन कुठला आहे, फॉर एक्झाम्पल हिंदू असेल, मुस्लिम असेल, नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे, डिसेबिलिटी आहे की नाही हे सांगावं लागणार, 40% पेक्षा कमी चालत नाही, आणि प्रॉपर वेनी ते सर्टिफिकेशन झालं असलं पाहिजे. आता मी इथे डिसेबिलिटीमध्ये नो केलं, पण मी जर यस केलं तर तुमची डिसेबिलिटीची कॅटेगरी कुठली, त्याच्यातला टाईप कुठला, तुमचं डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट नंबर, त्याचा सिरियल नंबर, कुणी ते दिलं, कुठल्या तारखेला दिलं, हे सगळं त्याच्यामध्ये येईल. म्हणजे तुम्हाला माहिती मात्र भरायची आहे. ओके, आता त्या डिसेबल जर असेल तर तुम्हाला ऍडिशनल टाइम हवाय का, कंपल्सरी टाइम हवाय का, तुम्हाला लेखक हवाय का, म्हणजे रायटर जो म्हणतो आपण, तर ह्या सगळ्या गोष्टी इथेच ते विचारतील. मी इथे नो केल्यामुळे हे सगळं डिसेबल आहे,
पण तुम्ही जर यस असेल तुमचं आणि तुम्ही यस केलं तर हे सगळं ऍक्टिव्ह होईल आणि तिथे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके, तर हे काही माहिती भरतोय बघा. आता या गोष्टीमध्ये लक्षात ठेवा, स्पेसिफिकली याच्यामध्ये दोन गोष्टी आहे, एक बेसिक आहे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स लँग्वेज आहे. ते 1 by 1 म्हणजे हे कशातला पार्ट आहे, फक्त डिटेल्स मधला. डिटेल्समध्ये 3 गोष्टी आहेत, एक बेसिक आहे जी आत्ता भरली मी, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज. आता एक्सपिरियन्स याच्यासाठी नाही आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला भरायचं काही गरज नाही, पण ज्यांचा एक्सपिरियन्स असेल ते भरू शकतात. ओके, डू यू नीड एनी कंपन्सेटरी टाइम, आता जसं म्हटलं रायटर पाहिजे का. ओके, एक्स्ट्रा टाइम जे आहे तो तुम्ही अप्लाय करावा लागणार त्याच्यानुसार, तर हे सगळं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक तुम्ही एक्झिस्टंट बीएमसीचे एम्प्लॉई आहात का. असंही होऊ शकतं की तिथे जेई म्हणून काम केलं, आता एससी साठी पात्र झालंय. तसं जर असेल तर तुम्हाला इथे यस करावं लागेल. मी आता इथे नो केलं. यस केलं की परत कधीपासून जॉईनिंग होतं, आता काय स्टेटस आहे, कुठल्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला, ते माहिती विचारतील. ओके, आता बघा याच्यामध्ये काय मेन्शन केलंय, आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन. हे मात्र महत्वाचं आहे सगळ्या ज्या काही पर्टिक्युलर वुमेन कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी. कारण बऱ्याचदा असं होतं की तिकडे दिलेलं नसेल तर मग सर कुठे अप्लाय करू. तर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुम्ही ओपन मध्ये असाल, पण ओपन मधल्या महिलांसाठी राखीव जागेवर मला अप्लाय करायचंय, तर ते अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन इथे सुद्धा यस करायचंय. ओके, जर तुम्हाला तसं कॅन्डिडेट असेल तर ठीक आहे. व्हॅलिड नॉन क्रिमिलियर आहे की नाही, यस नो करायचंय. तुम्ही जर यस म्हटलं तर तुम्हाला विचारणार की सर्टिफिकेटचा नंबर काय, सर्टिफिकेट कुठल्या तारखेला इश्यू झालं. ओके, तर ही सगळी माहिती येईल. त्यानंतर बघा, व्हॅलिड एससीबीसी सर्टिफिकेट ऍज पर गव्हर्नमेंट रिझोल्युशन 27 फेब्रुवारी 2024. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये पर्टिक्युलर एससीबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे प्राप्त झालेलं आहे का या GR नुसार. जर असेल तर यस करायचं. यस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर विचारणार, सर्टिफिकेटची डेट विचारणार. ओके, जे त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल ते. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा फॉर्म हा वेगळ्या पद्धतीने फिल करावा लागणार आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायची आहे माहिती. ठीक आहे. त्याच्यानंतर तसंच पॉझेसिंग कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल नंबर आणि डेट. आता एक लक्षात ठेवा, स्पेसिफिकली आपण याच्यामध्ये लक्षात घ्या, कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही यस केलं तर तुम्हाला 2 गोष्टी ते विचारतात. एक डॉक्युमेंट सिरियल नंबर आणि दुसरी डेट. ओके, तर त्या डॉक्युमेंटची डेट काय आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर आणि कास्ट सर्टिफिकेट डेट, त्या डेटला ते इश्यू झालं तुम्हाला. ठीक आहे. व्हॅलिडिटी यस केलं, परत सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नंबर आणि डेट. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, ज्याला लागू होत असेल, यस केलं, परत ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नंबर, ईडब्ल्यूएस डेट. ओके, एखादा स्पोर्ट पर्सन आहे, त्यांनी जर यस केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला ती माहिती भरावी लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर स्पोर्टला यस केलं तर तिथे तुम्हाला काय लागणार आहे की व्हॅलिड स्पोर्ट सर्टिफिकेट फ्रॉम डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर, विभागीय उपसंचालक, इलिजिबल फॉर द पोस्ट आर अप्लाइंग. एक परत गोष्ट घ्या, जे विद्यार्थी स्पोर्ट कॅटेगरीमधनं अप्लाय करणार आहात त्यांच्याकडे हे व्हॅलिड स्पोर्ट सर्टिफिकेट विभागीय उपसंचालक यांचं असलं पाहिजे. ओके, आणि ते जर तुम्ही यस केलं, परत सिरियल नंबर आणि तारीख त्याच्यावरची. म्हणजे याच्यावरनं कॉन्क्लुजन हेच आहे, कुठलंही सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला जे लागतं ते तुम्ही यस करायचं. यस केल्यानंतर 2 गोष्टी भरायच्या, सर्टिफिकेट सिरियल नंबर आणि त्याची डेट. ओके, तुम्ही म्हणाल सर हे परत परत तुम्ही नेहमी सांगत असतात. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे जेव्हा आम्हाला कॉल येतात की सर हे चुकलंय माझं, आता मी काय करू, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबरच नाही दिलाय सर, ते फोनच उचलत नाहीत सर. म्हणजे अक्षरशः ह्या ज्या प्रॉब्लेम किंवा अडचणी नंतर येतात ह्या आपण टाळण्याचा इथे प्रयत्न करतोय. येतंय लक्षात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक सर्व्हिसमॅन असेल, बरोबर आहे, ऑर्फन असेल, अनाथ, त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन असेल तर तुमची डिसेबल आहात का, त्याच्यात जॉईनिंग डेट काय होती, तिथनं रिलीज कधी झालात, किती महिने तुम्ही किंवा किती वर्ष किती काळ तिथे सर्व्हिस केली, हे भरायचंय. कुणासाठी भरायचंय हे एक्स सर्व्हिसमॅन. ओके, त्यानंतर ऑर्फन अनाथ असेल तर त्याच्यातही कॅटेगरी असतात बघा, इन्स्टिट्यूशनल असतं आणि नॉन इन्स्टिट्यूशनल असतं. तर स्टेट कॅटेगरी ऑफ ऑर्फन, अनाथांची उपश्रेणी, त्याच्यामध्ये तुम्ही जर यस केलं तर तिथे तुम्हाला मेन्शन करावं लागेल की तुम्ही अंतर्गत आहात म्हणजे संस्थात्मक आहात की असंस्थात्मक आहात. त्यानंतर
तुमचा सर्टिफिकेट नंबर ऑर्फनचा, त्याची डेट, डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, हे सगळ्यांना कंपल्सरी लागणारच आहे. इथे मी सुद्धा डोमेसाईल टाकलेला आहे, डोमेसाईलचा नंबर आणि डोमेसाईलची डेट. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मित्रांना अडचणी येतात की डोमेसाईलचा नंबर किंवा सर्टिफिकेटचा नंबर कसा चेक करायचा आणि कुठला नंबर टाकायचा. याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, तुम्ही तो बघू शकता. ओके, आता प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का? प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये परत एकदा लक्षात घ्या, त्यांच्या जाहिरातीमध्ये स्पेसिफिक मेन्शन केलं की कुठले प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थी हे याच्यासाठी पात्र आहात. ओके, मग ते सुद्धा वाचून घ्या नीट, नाहीतर आपण स्पेसिफिकली कुठल्या तरी एखाद्या वेगळ्या जिल्ह्यातला असू आणि ते पात्र नसेल आणि तुम्ही तिथे यस केलं तर परत नंतर प्रॉब्लेम येणार नाही. ओके, अर्थ क्विक अफेक्टेड आहात का? ओके, भूकंपग्रस्त आहात का? त्याच्या व्यतिरिक्त जे अंशकालीन आहे त्यांच्यासाठी, आता अंशकालीन विद्यार्थी तसे कमीच असतात. त्यानंतर फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक, विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांचे विवाहापूर्वीचे नाव इथे टाकायचे आहे, फ्रीडम फायटर, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. ओके, आता फ्रीडम फायटरचा हा कॉलम वेगळा आहे, यस किंवा नो करायचं आहे, त्यांचे तुम्ही कोणी नातेवाईक आहात का? पण त्याच्या खाली एक दिलेला आहे की इन केस ऑफ मॅरिड वुमेन देअर प्री मॅरिटल नेम, म्हणजे त्यांचं विवाहापूर्वीचं नाव. आता याच्यामध्येही लक्षात घ्या की ज्यांच्यासाठी हे लागू पडतं, ज्या मुलींसाठी, तर त्यांनी फक्त तिथे मेन्शन करायचं आहे, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे गरज नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की 2 सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत. एक आहे एक्झामिनेशन सेंटर प्रिफरन्स 1, प्रिफरन्स 2. आता इथे तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनू मध्ये जे काही येईल तर पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे, दुसरा प्रिफरन्स द्यायचा आहे, असं होत नाही की दोन्ही प्रिफरन्स तुम्ही एकच द्याल, पुणे पुणे असं होत नाही. तर तुम्हाला 2 वेगवेगळे प्रिफरन्स द्यावे लागेल. तुमच्या नियोजनानुसार हे प्रिफरन्स असले पाहिजे. बऱ्याचदा अशी अडचण होते की मी असतो पुण्याला, सेंटर येते यवतमाळला, किंवा मी असतो नागपूरला, सेंटर येतं मुंबईला. तसं होऊ देऊ नका तुमच्या आत्ताच्या नियोजनानंतर, कारण मी कुठे असणार आहे त्या हिशोबाने. कारण बरेचसे विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे, आता ते डायरेक्ट सेकंड इयर कॉलेजला आहेत आणि त्यांनी जेईचा फॉर्म भरलाय, कारण ते विद्यार्थी पात्र आहेत इथे. तर मग ते तुम्ही त्या नियोजनानुसार 2 सेंटर निवडणे आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही सेंटर काही निवडले तर नंतर काही येतं, पण आता तरी तेवढी काळजी आपण घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळे डिटेल्स तुमच्या समोर दिसतील. आता जे काही मी भरले होते त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल स्पेसिफिकली माहिती आपल्याला काय द्यायची ते बघूया. डेट ऑफ बर्थ द्यायची. लक्षात ठेवा तुमच्या सर्टिफिकेटवरती ज्या डेट्स असतात, डेट ऑफ बर्थ, त्याच इथे टाकायच्या आहेत. प्लीज एन्श्युअर you have already filled in the detail under basic details in online form specially pertaining to your category. Change in date of birth will not be permitted. कारण हे महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली तिकडे डेट येईल, कारण सगळी डेट आणि तुमचं क्वालिफिकेशन हे कधीपर्यंत चेक होणार, कधीपर्यंत व्हॅलिड ठरणार किंवा कधीपर्यंतच मोजणार ते, तर 1/11/2024, 1 नोव्हेंबर 2024 रोजी जे तुमचं वय असेल ते तुमचं ग्राह्य धरणार. त्या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन झालंय नाही झालंय, 1 पेपर राहिलाय 2 पेपर राहिलाय, ते सगळं त्या दिवसचं तिथे कॅल्क्युलेट होणार. जेंडर लिहायचंय. ओके, आता आमच्या कॅन्डिडेटनी फिमेलनी फॉर्म भरला होता त्याच्यामुळे फिमेल टाकले, तुम्ही त्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला बहीण भाऊ काय आहेत ती माहिती टाकायची आहे. ट्विन्स आहेत का ते बघायचंय. ट्विन्सचे काही जेंडर वगैरे असेल तर ते लिहायचंय. मॅरिटल स्टेटस लिहायचंय, अनमॅरिड, मॅरिड वगैरे. ओके, आणि हे जे आहे ऑलरेडी माहिती मी भरली होती ती माहिती ऑलरेडी तिकडे येणार आहे. स्टेट टाकायचं आहे, ऍड्रेस टाकायचा आहे. ओके, आता ऍड्रेस मध्ये प्रॉपर ऍड्रेस टाका जिथे कम्युनिकेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे हे एक गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही कुठलेही असाल तरी डेप्युटेशन हे मुंबईमध्ये होणार आहे. ओके, आता जर ऍड्रेस तोच असेल तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डन्स, एक टिक क्लिक करायची म्हणजे परत तोच ऍड्रेस तुमचा येईल. आणि त्यानंतर महत्वाचं काम ते म्हणजे फी भरणे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा 1000 आणि 900 अशी फी आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कंटिन्युएशन मध्ये आहेत. व्हॅलिडेट युअर डेटा, जर वाटलं काही एडिट करायचं तर तुम्ही बॅकला जाऊ शकता, नाही तर तुम्ही व्हॅलिडेट युअर डेटा म्हणू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्टला जाऊ शकता. त्यानंतर बघा स्पेसिफिकली आपल्याला काय काय पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन करायची आहे. आता तुमचा डॉक्युमेंट व्हेरीफाईड जे आहे ते सगळं झालेलं आहे, म्हणजे फॉर्म व्हेरीफाईड झालेला आहे. तसा मेसेज येईल, इथे ओके कराल. पूर्ण इन्फॉर्मेशन जोपर्यंत लोडिंग होत नाही ते चेक करा, कारण तुमची सगळी इन्फॉर्मेशन जी भरली होती ती सगळी तिकडे येणार आहे. आता नेक्स्ट स्टेपला जातोय आपण.
आपलं क्वालिफिकेशन टाकायचं आहे आपल्याला. आता क्वालिफिकेशन मध्ये तुमचा जर डिप्लोमा झाला असेल तर MSBTच्या अंडर तो नक्कीच झालेला असेल. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमची स्ट्रीम. ओके, मी तिकडे सिव्हिल सिलेक्ट केल्यामुळे मला फक्त सिव्हिलचे ब्रँचेस आल्यात. तुम्ही जर तिकडे E&M सिलेक्ट केलं असतं तर तुम्ही इथे तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या अलाइन ब्रँचेस, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या अलाइन ब्रँचेस हे दिसलं असतं. ओके, ऑर इक्वॅलंट HSC किंवा इक्वॅलंट, हे सगळी माहिती स्पेसिफिकली तुम्हाला प्रॉपर वेनी भरायची आहे. म्हणजे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन झाली, फोटो आणि सिग्नेचर झाले आणि सगळे डिटेल्स आपण सुद्धा भरले. आता आपल्याला एज्युकेशनल डिटेल वरती जायचं आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मध्ये बघा 10वी SSC बोर्ड होतं माझं किंवा जे काही असेल ते. त्यानंतर डिग्री सब्जेक्ट स्ट्रीम, इथे तुम्हाला 1-2 सब्जेक्ट टाकले तर चालेल. इयर ऑफ पासिंग, पर्सेंटेज किती आहे आणि क्लास किती आहे हे ड्रॉपडाऊन मेनू मध्ये सिलेक्ट करायचंय. त्यांनी दिलेलं आहे इथे 10वी, डिप्लोमा दिलाय, 12th दिलेला आहे, ग्रॅज्युएशन दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला एक एक गोष्ट काय करायची आहे, ऍड ऑन करत जायची आहे. काही विद्यार्थी असेही असू शकतात की ज्यांनी 12वी आणि ग्रॅज्युएशन केलं, काही जणांनी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन केलं. तर इथे मॅन्डेटरी त्यांनी मेन्शन केलेलं नाही, पण आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन माहिती आहे, त्याच्यामुळे तिथे फक्त माहिती भरायची आहे तुम्हाला. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते पण लिहा, अदर काही असेल तर ते पण लिहा. हे झाली तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन. हे 1 नोव्हेंबर पर्यंतचं धरणार आहे ग्राह्य. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इथे त्यांनी काय म्हटलं की डू यू पॉजेस सर्टिफिकेट इन दिस कोर्सेस. आता आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं की MSc IT म्हणजे कॉम्प्युटर प्रोफिशियन्सीसाठी. पण आपण सगळे टेक्निकल ग्रॅज्युएट्स आहोत. आपल्याला इंजिनिअरिंगला असेल, डिप्लोमाला असेल, कॉम्प्युटर फंडामेंटल्स असेल किंवा CMF विषय असेल, तर हे विषय होते, त्याच्याशी संबंधी एक GR आलेला होता. जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंटेशन असेल तरच यस करायचं. ओके, कारण इक्वॅलंट असल्यामुळे बेसिकली आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स आपल्याला लागत नाही. जर असेल तर यस करा. त्यानंतर हॅव यू पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन 10th स्टँडर्ड ऑर इक्वॅलंट एक्झामिनेशन विथ 100 मार्क क्वेश्चन पेपर. जर तुम्ही 10वी मध्ये किंवा त्याच्या समांतर जे काही असेल, एखादी परीक्षा दिलेली असेल त्याच्यामध्ये 100 मार्काचा मराठी पेपर दिलेला आहे की नाही, कारण जे विद्यार्थी दिलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ते विद्यार्थी पात्र आहेत. पण इथे त्यांनी असं सुद्धा मेन्शन केलं की इक्वॅलंट एक्झामिनेशन म्हणजे त्याच्या समांतर इक्वॅलन्सी जर कुठली एक्झाम दिली असेल तेवढ्या मार्कांनी तरी ते चालतं. फक्त याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षात घ्या की त्यांनी मेन्शन केलेलं आहे की इन मराठी सब्जेक्ट हायर ऑर लोअर लेवल. आता त्याचा मिनिंग जो आहे आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमच्या लेवलला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा की नेमका या स्टेटमेंटचा अर्थ काय, कारण स्पेसिफिकली ज्यांनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनीच ते एक्सप्लेन व्यवस्थित ते करू शकतात. ओके, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. ते सगळी गोष्ट क्लिअर केल्यानंतरच आपण तिथे प्रोसेस. ज्यांना प्रॉब्लेम नाहीये, ज्यांच्याकडे 10वी 100 मार्काचं गुण घेऊन त्यांनी पास केलेली आहे, त्यांना तर डायरेक्टली यस करायचंय. ओके, त्यानंतर बघा इथे 2 पॉइंट्स आहेत. एक आहे की तुमचं जे डिग्री आहे, डिप्लोमा आहे, AICT आणि DT आपल्याला माहिती आहे की डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या दोन्ही संस्थांनी मान्यता दिलेलेच कॉलेजमधनं आपण इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केलेला असतो. पण असेही काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी जे जसं इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स आहेत तशा ठिकाणावरनं जर तो डिप्लोमा केला असेल आणि त्याला DTची मान्यता असेल, AICTची नसेल, तर त्यांनी काय करायचं. तर एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा डिप्लोमा कॉलेजेस आहेत, म्हणजे ज्यांना तुम्हाला तुमच्या स्पेसिफिकली त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती डायरेक्टली लिहून येतं की DT अप्रूव्ड, AICT अप्रूव्ड, ते जर कॉलेज असेल तर इथे यस करायचंय, कारण तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री हे DT AICT अप्रूव्ड कॉलेजमधनं झालंय का, त्यांनी यस करायचंय. पण ज्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामधनं झालेला नाही पण दुसऱ्या इक्वॅलंट आणि जे इथं व्हॅलिड आहे किंवा जे इथं चालतं अशांचा जर काही पर्टिक्युलर पार्ट असेल तर त्यांनी इथे डू यू हॅव सर्टिफिकेट ऑफ इक्वॅलन्स फ्रॉम DTE, बरोबर आहे, इक्वॅलन्स म्हटलंय. म्हणजे जर तुमचा AICT DTचा डिप्लोमा डिग्री नसेल पण त्याच्या इक्वॅलंट वेगळ्या इन्स्टिट्यूटचा असेल, जसं ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं असेल, तर त्यांनी इथे यस करायचंय. ओके, आले लक्षात. म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांचे कॉलेज अफिलिएटेड आहे DT आणि AICT त्याच्या वेबसाईटवरती दिसतं आपल्याला, तर इथे यस करायचंय, त्यांचं इथे नो येईल. पण जे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल एखादा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर मधनं केलंय आणि त्याला DTचं अप्रूव्हल आहे, AICTचं नाहीये, तर त्याला इथे नो करावं लागेल, इथे यस करावं लागेल. ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ज्या लागू होतात त्यानुसार तुम्हाला यस किंवा नो करायचं
आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. लँग्वेज मराठी, इंग्लिश, हिंदी जे काही येत असेल, रीड, राईट, स्पीक हे तुम्हाला यस करायचं आहे, मराठी लागणारच आहे तिथे. ओके. आणि स्पेसिफिकली वेदर एनी प्रोसिक्युशन, डिटेन्शन, फाईन, कन्व्हिक्शन म्हणजेच कुठले गुन्हे, कुठली केसेस, डिबार असं काही झालेलं आहे का ते इथे मेन्शन करायचं आहे. ओके. हे सगळं झालं की व्हॅलिडेट करायचा डेटा, पुढे जायचंय. तुमचा सगळा जो प्रिव्ह्यू आहे ते इथे दिसेल. म्हणजे तुम्ही जी जी काही माहिती भरली ती सगळी माहिती, फोटो, सही, तुमचं नाव, हे सगळं इथपर्यंत सगळं दिसेल. ते परत एकदा चेक करा. ओके. आणि इथे त्यांनी काय म्हटलंय की ऑनलाईन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन, नो चेंजेस ऑफ डिटेल्स ऑलरेडी एंटर्ड विल बी परमिटेड. ओके. आणि आता काय म्हटलं की आफ्टर कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर डॉक्युमेंट अपलोड अँड पेमेंट प्रोसेस. ओके केलं. आता आर यू शुअर टू कंटिन्यू, यस करायचं, तिथे ओके करायचं. आणि त्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशनला जावं लागेल. त्याच्या अगोदर तुम्हाला इथे आय ॲग्री हा क्लिक करावा लागेल. कम्प्लीट रजिस्ट्रेशन झालं की ती प्रोसेस कुठे जाते की नेक्स्ट स्टेजला जाते. आता इथे तुम्हाला बघा, बेसिक इन्फो झाली, फोटो सिग्नेचर झाले, डिटेल्स झाले, एज्युकेशनल डिटेल्स, प्रिव्ह्यू आपण बघितला. आता अपलोड सेक्शन मध्ये आलोय मी. आता अपलोड सेक्शन मध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे. बेसिकली इथे त्यांनी लेफ्ट थंब इम्प्रेशन दिलेलं आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा इम्प्रेशन. एखादं व्हाईट पेज घ्यायचं, इंक पॅड घ्यायचा, त्याच्यावरती ते थंब इम्प्रेस करायचं आणि ते इथे अपलोड करायचं आहे जेपीजी फाईलमध्ये. अलोड फाईल एक्सटेन्शन जेपीजी किंवा जेपीजी फक्त म्हटलेलं आहे. त्याची साईज वगैरे त्यांनी मेन्शन केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता एखादा विद्यार्थी हा फिजिकली डिसेबल असेल, लेफ्ट हँडच त्याला नसेल, तर त्या केसमध्ये तो राईट हँड देऊ शकतो. ओके. हँड रिटन डिक्लरेशन, हे हँड रिटन डिक्लरेशन एक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. तो फॉर्मॅट भरायचा आणि अपलोड करायचा. सिक्युरिटी कोड जो कॅप्चा आहे तो टाकायचा. ओके. आणि ह्या सगळ्या अपलोड केल्या. याच्यामध्ये साईज त्यांनी दिलेली आहे 50 KB टू 100 KB. त्याचा प्रिव्ह्यू बघून घ्यायचा. आणि त्यानंतर इथे गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड दिलेला आहे त्यांनी, त्याच्यानुसारच ते सगळं अपलोड करायचं, जे मी ओरली सांगितलंय. आणि हे सगळं झालं म्हणजे आपली अपलोडिंगची प्रोसेस होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कुठेही बघा, हे सगळं अपलोड केलंय मी. त्यानंतर ओके करायचंय आपल्याला. आर यू शुअर दॅट डेटा एंटर इज करेक्ट, नो चेंजेस, एडिट, अलोड. ओके. एकदा ओके केल्यानंतर, ते ओके केल्यानंतर तुम्ही स्पेसिफिकली ही सगळी इन्फॉर्मेशन झाली, लोडिंग झाली, सेव्ह नेक्स्ट केलं की त्यानंतर आपल्या ह्या सगळ्या प्रोसेस झाल्यात. आता डायरेक्टली पेमेंट वरती जाता येते. म्हणजे ह्याचा अर्थ कुठलंही डॉक्युमेंट्स आता तरी अपलोड करायचं नाही आहे. इथे फक्त फोटो, साइन, थंब इम्प्रेशन आणि सेल्फ डिक्लरेशन जे काही आहे हे अपलोड करायचंय याच्यामध्ये. आणि त्यानंतर तुम्ही फीससाठी डायरेक्ट गेलात तर ते त्या पर्टिक्युलर जे गेटवे आहे पेमेंटचा, तर पेमेंट गेटवेवरती जाणार. परत एकदा सांगतो की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याच्या माध्यमातूनच करण्याचा प्रयत्न करा. फोन पे, गुगल पे याच्या माध्यमातून करू नका. कारण बऱ्याचदा ते पेमेंट जातं, तिकडे मिळत नाही, फॉर्म कम्प्लिशन होत नाही आणि आपले पैसे आपल्याला एका दिवसानंतर रिटर्न येतात फोन पे थ्रू. आणि नंतर मग ते एक्झिक्यूट करायला खूप त्रास जातो. त्याच्यामुळे जे आम्ही स्पेसिफिकली आमचा अनुभव आहे विद्यार्थ्यांसोबतचा कम्युनिकेशनवरचं, ते सगळं टाकायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचं सगळी फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती एंड होतीये. कुठेही डॉक्युमेंट त्यांनी अपलोड नाही करायला म्हटले, पण त्याची इन्फॉर्मेशन मात्र तुम्हाला द्यायची आहे. ओके. आणि जो महत्वाचा पॉईंट मी सांगितला भाषेबद्दलचा, त्याच्याबद्दल आमचंही कम्युनिकेशन सुरू आहे. तुमच्या माध्यमातूनही कम्युनिकेशन करा, कारण ह्या गोष्टी क्लिअर असलेल्या कधीही चांगल्या. ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये मात्र त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठी भाषेचा पेपर तुमचा असला पाहिजे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे असाल तर ऑनलाईन बॅच आहे बघा आपली रेकॉर्डेड, फक्त 5,999 मध्ये. आणि सिव्हिलची जी बॅच आहे बीएमसी साठीची ती 9,999 मध्ये. ही 3 डिसेंबर पासून सुरू होतीये. ही ऑलरेडी बॅच आपल्या ऍपमध्ये दोन्ही बॅचेस आहेत, तुम्ही परचेस करू शकता. जे विद्यार्थी स्टडी मटेरियल साठी बघत आहेत तर त्यांनी आपले बुक्स जे आहेत, आता हा सिव्हिल बीएमसी एक्झाम गाईड आहे, पण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं सुद्धा बुक आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी वेगळी असते, कारण त्याची कॅटेगरी, त्याचे कन्स्टेंट, त्याचे पर्टिक्युलर डिटेल्स हे वेगळे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक, आता इथे आपण घेताना एक ओपन कॅटेगरीचा सॅम्पल फॉर्मॅट घेतला, पण ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या सगळ्यांना सारख्याच असणार आहे. ओके. कारण त्यांनी जर ओपन जरी असेल तरी त्याला डोमेसाईल
महत्त्वाचं आहे. डोमेसाईलची आपण इन्फॉर्मेशन टाकली आहे, पण ते अपलोड करायला त्यांनी सांगितलेलं नाही. IBPS थ्रू ही होणार आहे, त्याच्यामुळे IBPSचा मागचाही तुमचा अनुभव असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण एक्सप्लेन करून सांगितली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की तुमचे जर याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील फॉर्म फिलिंगचे, तर आमचा जो IVR क्रमांक आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. जर तुम्हाला आवडलं तर लाईक तो बनता है. थँक्यू.